नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी थोडासा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे राजकारण चालतं त्या संबंधाने बोलणार आहे. आणि ते बोलताना माझ्या खूप अगदी कोवळ्या वयातलं जे म्हणजे पत्रकार म्हणून नौका असताना ज्या थोरा मोठ्यांकडून काही पत्रकारिता शिकलो, त्यातलं एक नाव आहे गोविंद तळवलकर. महाराष्ट्र टाइम्सचे दीर्घकाळ संपादक असलेले गोविंद तळवलकर हे अत्यंत अभ्यासू आणि व्यासंगी संपादक होते. बरेच आमच्या पिढीतल्या बऱ्याच पत्रकारांनी त्यांच्याकडून अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. युक्तिवाद कसा करावा, वाचन किती केलं पाहिजे, त्याचे संदर्भ कसे आणावेत, हे ज्या अनेक ज्येष्ठ संपादकांकडून आम्ही शिकलो, त्यामध्ये गोविंद तळवलकर यांचा समावेश होतो. आणि गोविंद तळवलकरांनी साधारण 40 वर्षापूर्वी केव्हा तरी, म्हणजे बहुधा इंदिराजी वगैरे पंतप्रधान असतानाच्या काळातली गोष्ट आहे, त्यांनी लिहिलेला एक अलिप्त राष्ट्र संघटना किंवा ज्याला नाम म्हणायचे नॉन अलाइन कंट्रीज किंवा असं काहीतरी म्हणायचे, तर ते त्यांचं संमेलन व्हायचं. म्हणजे रशिया सोव्हिएत युनियन म्हणजे कम्युनिस्ट ब्लॉक विरुद्ध भांडवलदारांचा कॅपिटलिस्ट ब्लॉक म्हणजे अमेरिका आणि युरोपमधले जे प्रगत देश आहेत यांची जी नाटो संघटना होती किंवा त्यांच्या इर्द गिर्द फिरणारे देश होते, अशी अमेरिकेचा गट आणि सोव्हिएत रशियाचा गट, अशा दोन गटामध्ये देशाची जी जगाची जी विभागणी झालेली होती, आम्ही त्यापैकी कोणाबरोबरही नाही, तर आम्ही अलिप्त आहोत असं मानणारा काही देशांचा गट होता. आणि त्यांनी एक तिसरं जग किंवा नॉन अलाइन्ड कंट्रीज असं एक काहीतरी काढलं होतं. आणि त्याला नाम वगैरे काहीतरी नाव होतं, आता विसरून पण गेलोय. पण अशा देशांचं संमेलन होतं. याचे इंडोनेशियाचे सुकार्नो म्हणून अध्यक्ष होते, भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे अब्दुल गमाल नासेर आणि युगोस्लावियाचे, आता काहीतरी युगोस्लावियाचे तुकडे झालेत, पण तो अखंड युगोस्लाविया होता, त्याचे मार्शल टिटो, अशा लोकांनी मिळून, चार लोकांनी मिळून ही अलिप्त राष्ट्र संघटना काढलेली होती. पण गंमत अशी होती की मार्शल टिटो हे एक प्रकारे सोव्हिएत युनियनशीच संलग्न होते, अगदी वारसा करारामध्ये वगैरे होते. पण साधारणपणे आपण बघितलं तर स्वतःला नॉन अलाइड म्हणजे अलिप्त राष्ट्र म्हणवणारे जे देश होते, त्यांचा झुकाव सोव्हिएत युनियनकडे होता, भांडवलशाही विरोधी होता. आणि त्यामुळे ब्रिटन, युरोप, फ्रान्स, काय पोलंड, काय ते सॉरी हॉलंड वगैरे देश असतील आणि त्यांचं नेतृत्व करणारा अमेरिका, इकडे दक्षिण आशियामध्ये जपान, दक्षिण कोरिया वगैरे अशा देशांचं मिळून सीटो म्हणून एक संघटन होतं, साऊथ ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन. आणि युरोपच्या बाजूने असलेल्याला नाटो म्हणायचे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. तर अशा दोन देशांमध्ये, दोन गटांमध्ये विभागले गेलेले हे प्रमुख देश असताना, जे अगदीच गरीब किंवा विकसनशील राष्ट्र असं म्हणायचे, म्हणजे दरिद्री राष्ट्र, ज्यांना आपल्या लोकसंख्येला दोन वेळ पोटभर अन्न सुद्धा घालता येत नाही किंवा तेवढं पिकवता येत नाही, म्हणून जगाकडे, जागतिक बँकेकडे भीक मागायला झोळी घेऊन फिरणारा देश म्हणजे अलिप्त राष्ट्र, अशी व्याख्या करायला हरकत नाही. आज आपण टिंगल करतो पाकिस्तानची, का तर जागतिक बँक, काही ते नाणेनिधी, अशा लोकांकडे कर्जबाजारी आणि दिवाळखोर झालेला पाकिस्तान आधीचं कर्ज फेडू शकत नाही आणि जुन्या कर्जाचं रिऑर्गनायझेशन करा, फेरमांडणी करा म्हणून भीक मागायला जातो आणि कसं कसं त्यांच्याकडून कर्ज घेतो आणि आपलं चूल पेटवल्यासारखं चालतो, त्याला भिकारी आपण म्हणतो. अशी
बहुतांश सामान्य नवस्वतंत्र देशांची अवस्था होती आणि त्यांचं संघटन म्हणजे नॉन अलाइन्ड कंट्रीज वगैरे अशा देशांची जी संमेलनं व्हायची त्याच्यात मग हे जे जग दोन गटात विभागलं गेलेलं होतं की सोव्हिएत गट आणि अमेरिका गट यांच्यातल्या बड्या देशांना हे यांच्या संमेलनामध्ये दमदाटी करायची. हे याचं चालणार नाही, ते त्याचं चालणार नाही, असे ठराव पास करायचे. पण कुठच्या तरी तुम्ही बघितलं ना, अलीकडे आपल्याकडे आठवतं विधानसभा निवडणुका संपल्यानंतर एक नाटक शरद पवारांनी केलं होतं. शरद पवारांच्या पक्षाचा जो एक सोलापूरमध्ये आमदार निवडून आला उत्तम जानकर, त्याने मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये ईव्हीएमची गडबड झाली म्हणून एक नाटक केलं. काय केलं नाटक? तर आम्ही आता आमच्या गावात स्वतःच कागदी मतपत्रिकांनी मतदान करून घेणार आणि मग इलेक्ट्रॉनिक मशीनचं मतदान आणि कागदी मतदान याच्यातला फरक जगाला दाखवणार म्हणून एक नाटक केलं होतं. शरद पवार स्वतः गेले होते, आठवतं तुम्हाला? शेवटी पोलीस कारवाई करून ते सगळं नाटक बंद करावं लागलं. काही दिवस त्याचा मीडियातून खूप गवगवा झाला आणि शरद पवारांनी तर गर्जना केली होती की आता महाराष्ट्राच्या गावागावात अशा प्रकारे कागदी मतपत्रिकांवर मतदान घेऊन ईव्हीएमचं भांड पितळ उघडं पाडणार. आता तर शरद पवार सुद्धा आणि ते उत्तम जानकर सुद्धा मार्कडवाडी विसरून गेले. पण त्यांनी जे नाटक केलं किंवा मध्यंतरीच्या काळात जरांगे पाटील जे काय करायचे त्यापेक्षा या तिसऱ्या जगातल्या अलिप्त राष्ट्रांची संमेलनं किंचितही वेगळी नव्हती. आणि त्या संदर्भात मी आयुष्यात वाचलेली फार सुंदर अशी कॉमेंट असेल तर ती गोविंद तळवलकरांनी महाराष्ट्रांच्या अग्रलेखातून केली होती. हे सगळे भिकारी देश एकत्र बसतात आणि विकसित आणि प्रगत देशांना दमदाटी करतात असं त्यांनी अग्रलेखात लिहिलं होतं. आणि दमदाटी काय करतात? दमदाटी काय करतात? अमुक तमुक भीक म्हणून घेणार नाही, तमुक अमुक तुम्ही भीक म्हणून दिली तर आम्हाला चालणार नाही. आणि त्यांनी एक फार सुंदर उदाहरण त्या अग्रलेखात दिलं होतं. त्यावेळेला मुंबईमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी चाळी चाळी मधून बोहारीन नावाचा एक प्रकार असायचा. बोहारीन म्हणजे काय असायचं? ती भांडी घेऊन यायची, टोपलीमध्ये भांडी असायची आणि त्या भांड्यांच्या वर एक बोचकं असायचं. मग तुमच्या घरात जुने झालेले, वापरून झालेले, टाकाऊ असलेले कपडे त्या बोहारणीला द्यायचे आणि त्याच्या बदल्यात ती बोहारीण तुम्हाला एक पितळेचं का स्टीलचं भांड वगैरे एक दोन तीन काहीतरी द्यायची. त्या बोहारणीचा धंदा म्हणजे काय असायचा? तुमच्या घरातले जुने कपडे घ्यायचे आणि बदल्यात पैसे न देता किंवा पैसे न घेता बार्टर सिस्टीमने तुम्हाला कसली तरी भांडी, छोटी मोठी, चमचा असेल, तांब्या असेल, वाटी असेल, ताट असेल, अशी भांडी द्यायची. त्या बोहारणीचं उदाहरण गोविंद तळवलकरांनी त्या अग्रलेखात दिलं होतं की दारात येणारी बोहारीण आहे, तिला आपल्या घरातले जुने कपडे द्यायचे आणि तिने त्याच्या बदल्यात तुम्हाला भांडी द्यायची. हा व्यवहार जो चालतो त्यामध्ये त्या बोहारणीने तुम्हाला दमदाटी करायची. अशा प्रकारे ही अलिप्त देशांची, गरीब देशांची संमेलनं चालतात. म्हणजे काय? बटन तुटलेला शर्ट घेणार नाही, खिसा फाटलेली पॅन्ट घेणार नाही, भोक पडलेली साडी घेणार नाही, शिवण उसवलेला फ्रॉक घेणार नाही, अशा धमक्या बोहारणीने द्याव्या. जे भंगार टाकाऊ कपडे बदल्यात घ्यायला आलेली आहे त्या बोहारणीने घरात बसलेल्या एका गृहिणीला धमक्या द्याव्यात. त्यासारखी ही संमेलनं चालतात असं त्यांनी लिहिलेलं होतं. बटन तुटलेलं शर्ट नको,
खिसा फाटलेली पॅन्ट नको, भोकं पडलेली साडी नको, शिवण उसवलेला फ्रॉक किंवा परकर नको असं म्हणावं, त्या प्रकारचे ठराव यांनी पास केले तरी त्याला काडीचाही उपयोग नसतो. कारण त्या बोहाडीने कपडे घेतले नाहीत तर ते फेकून देण्या इतकं सुखवस्तू ती गृहिणी असते. आणि म्हणून ती बोहारीण काय बोलते, त्याला ती गृहिणी काडीचीही किंमत देत नाही. तितकीच प्रगत देशांची या अलिप्त देशांच्या संमेलनाबाबतीत वर्तणूक असते, असं त्यांनी अग्रलेखात लिहिलं होतं. आणि ते मला आता आठवलं. ज्या प्रकारे आज जगाचं राजकारण चाललंय त्यात अलिप्त राष्ट्र संघटना वगैरे कुठे गेली पत्ता नाही, कोणाला आठवत सुद्धा नाही. हल्ली अशा त्या काय परिषदा संमेलन होती, त्यांचं नाव निशाण कुठे येत नाही. अलिप्त राष्ट्र, नॉन अलाइड हे शब्दच गायब झालेले. पण तरी अशा छोट्या मोठ्या देशांना आपसात लढवून अनेक लहान मोठे देश, सुखवस्तू देश त्यांना दाणे टाकून कोंबड्या झुंजवल्यासारखे झुंजवतात. म्हणजे त्या गाझासाठी इराण हत्यारं पुरवणार, लेबेनॉनला हत्यारं पुरवणार, सिरियामध्ये जिहाद चालवणार. कोण चालवणार? इराण चालवणार. त्याच्या आधी कोण तो ओसामा बिन लादेन, त्याला जगभर जिहाद घेऊन जाण्यासाठी वापरलं कोणी? सुरुवातीला सौदी अरेबियाने वापरले, दुबईने वापरलं. या देशांनी व्यवस्थित त्यांचा वापर करून घेतला. आणि ज्या वेळेला त्या कालखंडामध्ये म्हणजे 70च्या दशकामध्ये सोव्हिएत युनियनने आपलं सोव्हिएत साम्राज्य विस्तारित करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये सेना घुसून उझबेकिस्तान, ताजिकिस्तान ही त्यांची मांडलिक देश होते, त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या वाटेने घुसखोरी केली. आणि जेव्हा आपल्या पंखाखाली अफगाणिस्तानला घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा अफगाणिस्तान मधल्या सोव्हिएत सेनेला शह देण्यासाठी अमेरिकेने तुमच्या पाकिस्तानचा वापर केला. पाकिस्तानचा वापर केला म्हणजे काय? तर पाकिस्तानला अफगाणिस्तानात जिहादचं युद्ध सुरू करायला अमेरिकेने पुढे केलं. पाकिस्तानने त्यांना आपली भूमी देऊ केली. आणि मग अफगाणिस्तान हा मुस्लिम प्रदेश आहे आणि तो कम्युनिस्टांनी बळकावलेला आहे. त्यापासून अफगाणिस्तानला म्हणजे मुस्लिम भूमीला मुक्त करण्यासाठी जो जिहाद पुकारला गेला त्याचा फायनान्सर अमेरिका होती आणि त्याचा फॅसिलिटेटर म्हणजे त्याचं यजमानपद पाकिस्तानकडे होतं. पाकिस्तानच्या भूमीमध्ये वजिरिस्तान, बलुचिस्तान, पख्तूनख्वा या सगळ्या भागामध्ये अफगाणिस्तानातल्या पठाणांना गोरिला युद्धाचं प्रशिक्षण देण्याचं काम पाकिस्तानी सेनेने केलं. त्यासाठी करोडो डॉलर्स अमेरिकेने ओतले, हत्यारं पुरवली. आता गंमत अशी आहे की यातून सोव्हिएत युनियन परत गेलं, पण जे भूत जिहादी रूपाने पाकिस्तान आणि अमेरिकेने निर्माण केलं होतं त्याला पुढल्या काळात आपला सौदी अरेबियाचा जो वेगळा इस्लाम होता, वहाबी वहाबी इस्लाम होता, तो इस्लामी जगतामध्ये पसरवून इस्लामी देशांचं नेतृत्व आपल्याकडे घेण्यासाठी सौदी अरेबियाने त्या अफगाण जिहादला फायनान्स सुरू केलं. आणि त्यातून जगाच्या कानाकोपऱ्यात तो जिहाद जाऊन पोहोचला. आता त्याचा गळफास आपल्यालाच लागणार म्हटल्यानंतर सौदी अरेबियाने हळूहळू करत त्यातून आपलं अंग काढून घेतलं. आणि अगदी ओसामा बिन लादेन हा सौदी नागरिक असताना सुद्धा त्याला आपल्या देशाबाहेर हाकून लावला. तो कधी सुदानमध्ये गेला, मग अफगाणिस्तानात आला आणि तिथून पाकिस्तानात आला. पाकिस्तानी सरकारने त्याला संरक्षण दिलं. मुद्दा इतकाच की हे सुखवस्तू देश, सौदी अरेबिया असो, अमेरिका असो, युरोप मधले काही देश असोत,
त्यांनी आपल्यासाठी आपलं राजकारण पुढे रेटण्यासाठी आणि आपला जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी अशा लोकांना हाताशी धरून ज्या प्रकारे वापरलं, त्यामध्ये नवस्वतंत्र झालेले अनेक देश हे बघता बघता अशा सगळ्या राजकारणातले मोहरे आणि प्यादे होऊन गेले. आपल्याला पाहिजे तेव्हा वापरायचं, नंतर त्याचा बळी जाऊ द्यायचा. आज पाकिस्तानची अवस्था नेमकी तशी झालेली आहे, नेमकी तशी झालेली आहे. आणि मुस्लिम देशांचं राजकारण सुद्धा इतकं विचित्र झालेलं आहे की तिथे एका बाजूला सौदीकडे जे इस्लामी नेतृत्व आहे, पुढारपण आहे, ते काढून घेण्यासाठी इराण झटतोय. कारण सौदी अरेबिया सुन्नी आहे, आपलं इराण हा शिया आहे. तिसरीकडे नाटोचा सदस्य होऊन सुद्धा तुर्की हा आपलं पूर्व जुनं ऑटोमन साम्राज्य निर्माण करायचं म्हणून खलिफा होण्याचे स्वप्न बघतोय. तो काय तो तुर्कस्तानचा एर्डोगन, त्याला खलिफा व्हायचे. आणि त्यामुळे पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर तो आपल्याला मिळावा म्हणून तो गेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानच्या बाजूला उभा राहिला. हे सगळं बघतो तेव्हा मग गंमत वाटते की हे सगळं करून ही माणसं मिळवतात काय. बांगलादेश, आज बांगलादेशची अवस्था बघा. ज्या बांगलादेशला अक्षरशः कुत्र्या मांजरासारखं मारून मारून पाकिस्तानची सेना संपवायला बघत होती, त्यापासून त्यांना वेगळं काढून वाचून एक स्वतंत्र देश भारताने बनवून दिलं. त्यासाठी भारतीय सैनिक शहीद झालेले आहेत. तो बांगलादेश आज भारताला जिहादी डोळे वटारून दाखवतोय. आणि ते करताना त्याला मदत परत कोण करतोय? अमेरिका पण करतो, चीन पण करतो. मधल्या काळामध्ये सोव्हिएत युनियन बारगळलं आणि चीन मोठा एक महाशक्ती झालेला आहे. आणि हे सगळ्यांच्या श्रीमंताच्या हातातलं खेळणं होऊन जगणं हे या सगळ्या लहान मोठ्या देशांच्या नशिबी आलेले. अमेरिका आणि चीन यांचे संबंध सुधारल्यानंतर चीनने अर्धवट स्वरूपात जी भांडवलशाही स्वीकारली, त्यातून हातामध्ये आलेले अब्जावधी डॉलर श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार किंवा आणखीन कुठच्या आफ्रिकेतल्या देशांना देत देत आपलं एक साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या पैशासाठी या छोट्या छोट्या स्वतंत्र झालेल्या देशातले नेते लाचार झाले, मांडलिक किंवा कठपुतळी व्हायला तयार झाले. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जे काय अलिप्त राष्ट्र परिषद वगैरे होतं ते हळूहळू करत आपोआपच बारगळत गेलं. जेव्हा नेते छोटे असतात आणि त्यांच्याकडे राष्ट्रीय अस्मितेपेक्षा व्यक्तिगत स्वार्थ मोठा झालेला असतो, असे देश आणि ते समाज रसातळाला जातात. त्यातूनच अफगाणिस्तान होतो, त्यातूनच बांगलादेश होतो, त्यातूनच पाकिस्तान होतो. मित्रांनो, पाकिस्तानमध्ये लोकशाही कधी नांदलीच नाही. तिथल्या राजकीय मारामाऱ्यांमध्ये तिथल्या सैन्याने किंवा सेनाधिकाऱ्यांनी राजकारण्यांना आपल्या हातची कठपुतळी बनवून टाकलं. आणि आज पुरता देश, संपूर्ण पाकिस्तान देशोधडीला लागलाय, दिवाळखोर झालाय. 70 वर्षामध्ये 50 वर्ष पाकिस्तान हा लष्करशहांच्या पोलादी टाचेखाली चिरडलेला समाज आहे. पण धर्मांधतेने त्यांना इतकं पांगळं करून टाकले की समोरचं सत्य बघण्याची हिंमत त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. भारताला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते करण्यासाठी आम्हाला जगात कुणासमोरही वाडगा घेऊन भीक मागायला लागली तरी परवा नाही, असं म्हणत ही माणसं जागतिक बँक, नाणेनिधी यांच्याकडे भीक मागायला जातात, भीक मागायला जातात. आता सुद्धा पाकिस्तानला जे काय 1.5-2 अरब अब्ज
डॉलरचं कर्ज नाणेनिधीने मान्य केले, त्यासाठी 50 अटी घातलेले आहेत. कारण भीक मागल्याशिवाय पाकिस्तान जगू शकत नाही. 70 वर्ष उलटली, भारत चौथी अर्थव्यवस्था झालाय आणि पाकिस्तान रडकुंडीला आलाय. याचं कारण, ज्यावेळेला तुमच्याकडे राष्ट्रप्रेमी आणि निस्वार्थी नेतृत्व असतं, तो समाज जगातला एक महान देश म्हणून उभा राहत असतो. 10-12 वर्षापूर्वी जेव्हा भारताची सूत्र भाजपचा नेता म्हणून नरेंद्र मोदींकडे आली, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जी होती, ती अर्थव्यवस्था अर्थशास्त्री मनमोहन सिंग यांच्याकडे होती. पण ते ज्या पक्षातर्फे राज्य करत होते, तो पक्ष व्यक्तिगत स्वार्थाने आणि भ्रष्टाचाराने इतका लडबडलेला होता की भारताची अर्थव्यवस्था युपीएच्या काळामध्ये तळातल्या दिवाळखोर होऊ घातलेल्या 5 अर्थव्यवस्थांमधली एक व्यवस्था होती. आणि आज 10 वर्षानंतर नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कट्टर राष्ट्रवादी नेत्याने देशाची सूत्र हाती आल्यानंतर 10 वर्षात भारतीय त्याच दिवाळखोर अर्थव्यवस्थेला पहिल्या विकसित अशा 5 अर्थव्यवस्थांमध्ये आणून उभं केलंय. आणि मी जेव्हा बोलतोय त्या दिवशी भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि कदाचित 1-1.5 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची होईल आणि जर्मनीला सुद्धा मागे टाकेल, असं भाकीत जगातले अर्थशास्त्रज्ञ करायला लागलेले. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमचे नेते, तुमचा समाज जितका राष्ट्रवादी असेल आणि राष्ट्रासाठी एकजूट होत असेल, तर तो समाज छोटा असला तरी सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उभा राहतो. 70-75 लाख लोकसंख्येचा इस्रायल अख्ख्या जगाला दमदाटी करू शकतो. मग 24 कोटींचा पाकिस्तान हा भुके कंगाल का आहे? 30 कोटीचा बांगलादेश भिकारी का आहे? 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला आणि प्रतिभा संपन्न लोकसंख्येचा भारत हा युपीएच्या काळामध्ये दिवाळखोर अर्थव्यवस्था 5 दिवाळखोर अर्थव्यवस्थांमध्ये का होता, याचं उत्तर शोधा मित्रांनो. मग तुम्हाला कळेल की आज जगात भारताचा दबदबा का आहे. कारण भारताचं नेतृत्व आणि व्यवस्थेची सूत्र एका निस्वार्थी राष्ट्रभक्ताकडे, भिकाऱ्यांच्या दमदाटीने किंवा अरेनवीने व्यवहार होत नाही आणि देश पण उभारत नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.